शेतकऱ्यावर सगळ्याची जबाबदारी आहे. निसर्गाची आहे, सरकारची आहे, मजुराची आहे. आता तो सगळ्याचा पोशिंदा झाला तो, बरोबर. त्याच्यामुळे आता ते त्याला भोगणं भाग आहे. कास्तकाराचा लुटणं पुण्याला दान करणं अशीच घोटाळा नाही. भाव जर भेटले तर कास्तकार जिवंत राहील, नाही तर मरण्याचा. 2100-2200 रुपये त्याला डब्बा घ्यायला होऊन राहिला, 3500 सोयाबीन विकून राहिलो. आम्हाला तर काहीच नाही भेटून राहिलं, काय फायदा आमचा. त्याचं नावच आहे नाफेड. नाफेडवाल्या लोकांसाठी ते कधी सामान्य शेतकऱ्यासाठी नाहीच. शेतकऱ्यांच्या शेतात रक्ताचं पाणी होतंय आणि सरकार मात्र डोळ्यांवर हिरोती ठेवून झोपलंय. शेतकरी रस्त्यावर, व्यापारी फायदा कमवतात आणि सरकार केवळ घोषणा करते. बळीराजाच्या न्यायासाठी या अन्यायाच्या विरोधात पेटून उठण्याची आता वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसणाऱ्या या सरकारच्या विरोधात संतप्त प्रतिक्रिया बळीराजाने सिटी न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या. बघूयात या बाबतीतला सविस्तर वृत्तांत. बळीराजाच्या प्रश्नांकडे सरकार डोळेझाक करत असल्याचे संतप्त आरोप शेतकऱ्यांकडून होत आहेत. कास्तकाराला लुटा आणि पुण्याला दान करा ही सरकारची भूमिका असल्याचे अनेक संतप्त शेतकरी म्हणत आहेत. विदर्भातली सर्वात मोठी बाजारपेठ म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य भांडार. अमरावती शहरात याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अमरावती जिल्ह्यातील तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचा शेतमाल विक्रीला येत असतो. आपण दाखल झालो आहे अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती धान्य कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये. प्रतिक्रिया जाणून घेऊया. आपलं नाव आहे प्रभाकर नांदणे देवरा. गाव देवरा. देवरा काय आणलं आपण इथे? तूर आणली किती? 6 कट्टे. 6 कट्टे. किती एकर शेती आहे आपल्याकडे? आपल्या पाशी एवढी चक्करच आहे. 2 एकर. किंमत आली काही आपल्या याला? काय तुरीला का नाही, काहीच नाही. गेल्या वर्षी 10-12 तूर होती, यंदा काहीच नाही ना. यंदा किती आहे मग? यंदा काय 7,000च्या वर मागून नाही राहिले. कारण काय? आता कास्तकाराला विलाज नाही. हा विलाज काय झाले. मी म्हणतो का कास्तकाराचा माल घेऊन राहिले तुम्ही तर माझ खेशरवाला 300 रुपये क्विंटल मशीन वाला घेऊन राहिला. अन्नाचं भाडं, सोंगाई, अन्न, इथुरी काय पुरून राहिलं. आम्हाला तर काहीच नाही भेटून राहिलं, काय फायदा आमचा. फायदा कोणाचा आहे मग? काय फायदा व्यापाराचा आहे ना यायचा, कृषी उत्पन्न बाजार समितीचा. हा बाकी कोणाचाच नाही. कास्तकाराचा लुटणं पुण्याला दान करणं अशीच घोटाळा नाही. कर्जमाफी केली म्हणतात सरकार. कुठं आहे कर्जमाफी? मला तर काहीच नाही भेटलं अनुदान. काहीच नाही. 1 रुपया नाही. मी अंगठा शाप. चांगल्या योजना काढताय ना सरकार, राज्य काय सरकार. ते आज डोळ्यात हिरुती टाकून भोकणं करून घराकडे पाठवून राहिले ना. काय दाखवून राहिले तुम्ही? आरसा. आणि फक्त खुर्ची बसली का ठोकरीला फेकून देते वरतं. अमरावती कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या धान्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे. मात्र शेतमालाच्या भावाने शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. संतप्त शेतकऱ्यांनी कष्टाने उगवलेला तूर, हरभरा आणि सोयाबीन बाजारात मोठ्या प्रमाणात येत आहे. पण योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. मागील वर्षी 12,000 रुपये प्रति क्विंटल मिळणाऱ्या तुरीचा भाव यंदा केवळ 7,500 रुपयांवर आला आहे. हा मोठा आर्थिक फटका बसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. आपलं काय नाव सांगा? माझं महेंद्र बापूरावजी सवय, अळगावला राहतो. मागच्या वर्षी मस्त भाव होते. सोयाबीनला 5,000 पर्यंत होते, 10,000 पर्यंत तुरीला भाव होते. या वर्षी तर काही नाही. या वर्षी नाफेडच्या खरेद्या नसल्यामुळं सगळं घाटा होऊन राहिला. कमी भावात आम्हाला सगळा माल विकायला लागून राहिला. तूर किती? तूर आहे ना, तूर गेली आज 7,400, 7,375. मागच्या वर्षी किती होती? मागच्या वर्षी 10,000 पर्यंत भाव होते. नाफेडची खरेदी नाही असं म्हणतो. नाफेडची खरेदीच नाही आहे, त्याच्यामुळे आपलं नुकसान होत. नुकसान होत आहे, खूप नुकसान होऊन राहिलं. हे बा बरं 4 एकरातली तूर आहे.
उत्पन्न कमी आहे, भाव कमी आहे, काय कसं काय काय शेती कशी काय करायची काही सुचून नाही राहिलं. भाव द्यायला पाहिजे ना. बरोबर. हा, भाव जर भेटले तर कास्तकार जिवंत राहील, नाही तर मरण्याचा आहे. आत्महत्याचा प्रकार आहे त्याच्यामुळेच आहे. काय सरकारला काय मागणी करायला पाहिजे? भाव द्यायला पाहिजे ना मालासाठी. मालाला भाव दिला तर जरासं बरं राहील ना कास्तकार, नाही तर काय घाट्यात आहे सगळं. काय एकरी 2 आणि 2.5 क्विंटल तर तुरी होऊन राहिलाय. काय त्यात भाव नाही आहे, काय पुरणार आहे ही शेती. शेतीचा विकण्याचा टाइम आहे आता, बरोबर. नाही तर काय काय परवडून राहिली शेती. अमरावती सहकारी शेतकी खरेदी विक्री समितीच्या वतीने 3 फेब्रुवारी पासून तूर खरेदीला सुरुवात झाली असली तरी नाफेडची प्रक्रिया केवळ नोंदणीपुरती मर्यादित राहिली आहे. अंमलबजावणीच्या अभावामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होताना दिसत नाही. सरकारच्या लबाड योजनांमुळे शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचा आरोप संतप्त बळीराजाने केला आहे. कोणतं गाव आपलं? दोनोडा खरी दोनोडा किती एकर शेती असेल? 12 एकर. काय पिकवलं काय शेतामध्ये? तूर, कापूस, काही भाजीपाला. अच्छा. हा. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण आहात. हा, काय आणला पाहिजे? तूर. काय किंमत आली एक तुरीला? आता काय त्याला काही इलाज नाही. जे आहे प्रारब्धात आहे ते भोगा लागते. काय कुठं भाव आहे? भाऊच नाही. नाही. मागच्या वर्षी भाव? मागच्या वर्षी तर 8 ते 12 पर्यंत होते. बरोबर. आता 7,000 आहेत. कारण काय असेल याचं? कारण आता एक कसं आहे, शेतकऱ्यावर सगळ्याचीच अवकृपा आहे. निसर्गाची आहे, सरकारची आहे, मजुराची आहे. आता तो सगळ्याचा पोशिंदा जाणे तो, बरोबर. त्याच्यामुळे आता ते त्याला भोगणं भाग आहे. बरोबर. पण सरकारमध्ये कर्जमाफीचा विषय आहे. कर्जमाफी झाली पण येत आहे. नवीन नवीन योजना आहेत शेतकऱ्यांकरिता. योजना आपल्याला काही मिळाल्या नाही काय? नाही, आता कसं आहे, शेतकऱ्याची पॉलिसी वेगळी आहे. इलेक्शन पिरियड आहे, त्याला सगळी सत्ता हे ते सगळं पाहिजे. आणि कसं आहे, शेतकरी असा आहे की तो देऊनही समाधान नाही. त्याची एक वीक पॉइंट आहे. आणि तो स्वतःच्या कर्तृत्वाला चुकत आहे कुठंतरी असा तोही शेतकरी कॉम्पिटिशन मागत जात आहे. त्याच्यामुळे या सगळ्या त्याला भोगावं लागते. हा. बरोबर. आता शेतकरी कर्जमाफी आता घोषणा केली शेतकऱ्यानं, कास्तकारानं, सरकारनं. एका इकडे घोषणा करते, इकडे बँकेवाले तगादा लावतात. आता अशी परिस्थिती चालू आहे. मदत कर्ज वसुली बरडल्या चालला. कर्ज वसुली. हा. आता आश्वासन दिलं कर्जमाफीचं. शेतकरी त्याला असं वाटते की बा कुठेतरी आपली कर्जमाफी होईल, तोही आपला स्तब्ध आहे. आणि त्याच्यामुळे कसं आहे, बँका तगादा लावतात. असं सगळं चालू आहे. आता नाफेडची काही खरेदी सुरू झाली की नाही? नाफेडची खरेदी, आता नाफेड त्याचं नावच आहे नाफेड. नाफेडवाल्या लोकांसाठीच आहे ते खरेदी, सामान्य शेतकऱ्यासाठी नाहीच. त्यात ते नंबरही लागत नाही. आणि ते सगळे जिकडे तिकडे सगळे ते बरोबर आहे. बजेट आपलेच होत आणि आपलेच जात, आपलेच भाव बंद काही तिथं साठगाठ करून ते बजेट बसून ठेवतात. अगोदर त्याचं ते आधार कार्डावर ते नोंदणी वगैरे करून घेतात. तेच गावातल्या कास्तकाराचा माल जमा करतात, ते नेतात. आता हा छोटा मोठा जो कास्तकार आहे त्याची तिथे चालतही नाही, त्याचा नंबरही लागत नाही. एकूण तिकून लागला त्याची चाळणी गाळणी हे सगळं असं आहे. आक्रोशित शेतमाल शेतातून बाजारात आणण्यासाठीच मोठा खर्च येतो. वाहन भाडे, मजुरी, बाजारातील इतर खर्च वजा जाता शेतकऱ्यांच्या पदरी काहीच उरत नाही. व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप होत असून सरकारही डोळेझाक करत असल्याचे बोलले जात आहे. 300 रुपये पोतं घेऊन राहिले. काय करणार आहे कास्तकार? काहीच पिकी नाही आहे. हो. आपलं नाव काय काका? अरुणराव राणे, देवरी. कोणता माल आणलाय? तूर आणली. भाव मिळाला? कायचा भाव आहे? काय भाव आहे? काय 7,373 गेली. मग काय भाव आहे? काय पिकीच नाही. ते 5 एकरातली तूर आहे ना, ते 5 एकरातली. 5 एकरातली. हो. किती झाली मग? काय झाली हो, ते 10-12 कट्टे. हो, काहीच पिकी नाही आहे. भाव पण नाही. भावही पण नाही आहे. हे नाफेड चालू कधी करते? हा माल गेल्यावर नाफेड चालू करते. कास्तकाराला काय भेटते? ते काहीच नाही भेटत. फायदे कोणाचे आहे? खरीददाराचे. सरकार म्हणते की शेतकऱ्यांकरिता चांगली योजना आहे. हे कोणती चांगली योजना आहे? हे तर पुरी मारा दोक्ती आहे. 2100 आणि 2200 रुपये त्याला डब्बा घ्यायला होऊन राहिला. 3500 सोयाबीन विकून राहिलो. मग काय पडून राहिलं हे सरकार होय का? हे ज्या वक्ती ठाकरे सरकार 10,000 रुपये बकरा, 12,000 रुपये तुरीले भाव होता.
कर्जमाफी केली. हे तर कर्जमाफी केली म्हणते 25% कोणाला सवलत कोणाला ना सवलत अशी कर्जमाफी केली म्हणते. लाडकी बहीण काय, लाडकी बहीण तर भलंच करून घेतलं, पुरं भलं केलं लाडकी बहीण. लाडका शेतकऱ्यांचं काय मत? शेतकऱ्याला काहीच नाही केलं, काहीच नाही केलं शेतकऱ्यासाठी. सोळांची योजना काढून राहिली, 10 योजना काढून, एकही योजना येऊन नाही राहिली. काय आहे कास्तकाराले बस. बळीराजाला न्याय मिळावा यासाठी सरकारने त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा मोठे जन आंदोलन उभे राहील असा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे. शेतकऱ्यांचा हा आक्रोश सरकारला हादरवणारा ठरेल का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. देशाचा पोशिंदा बळीराजा म्हणजेच शेतकरी दादा. मात्र हाच शेतकरी दादा आता अडचणीत सापडलेला आहे. नाफेडची फक्त नोंदणी सुरू आहेत आणि गेल्या वर्षी तुरीला 12,000 भाव होता, आता मात्र 7 ते 7,500 रुपये फारच कमी भाव मिळत असल्याने अनेक शेतकरी दादांनी आमच्या सिटी न्यूजकडे आपला संताप आणि दुःख व्यक्त केलंय की नुकसान होत आहे. एकीकडे शेतामध्ये पीक कमी येत आहेत, दुसरीकडे पिकाला भाव कमी येत आहेत. त्यामुळेच आता पुन्हा शेतकरी अडचणीत सापडले आहेत. कॅमेरामन मोहन विश्वकर्मा सोबत मी शुगारे पात्रा, सिटी न्यूज, अमरावती. हा अन्याय थांबला पाहिजे, शेतकरी पुन्हा उभा राहिला पाहिजे. सरकार आणि व्यापाऱ्यांच्या या घोटाळे विरोधात बळीराजाने आता निर्णायक लढा द्यायला हवा. फसवणूक करणाऱ्या या व्यवस्थेला धडा शिकवण्यासाठी बळीराजा पुन्हा पेटून उठेल. सरकारला नजर खरंच शेतकऱ्यांची काळजी असेल तर त्वरित योग्य हमी भाव द्या, नाही तर लढायला तयार राहा. शेतकऱ्यांना न्याय मिळवणार की नाही हे शेतकरी या अन्यायाच्या विरोधात आंदोलनाचा मार्ग स्वीकारतील का हे आता बघणे आहे. पुढील अपडेटसाठी बघत रहा सिटी न्यूज.